सांगा तुमचं. नमस्कार, माझं नाव साई रतेश यादव. ॲक्च्युली मी 25 तारखेला खूप इमर्जन्सीमध्ये आलो होतो इथे, कारण खूप क्रिटिकल कंडिशन होती. भर पावसामध्ये आलो होतो, खूप घाबरलेलो होतो, कारण दिवस भरलेले होते, ब्लिडिंग होत होतं. आणि डॉक्टरांना फक्त मिस्टरांनी एकदाच फोन केला की सर असं असं झालंय म्हणून. आणि सरांनी एकदम शांतपणे उत्तर दिलं की तुम्ही हॉस्पिटलला या. आणि हॉस्पिटलला आलो. सरांनी खूप शांतपणे माझी सिच्युएशन हँडल केली. सगळं म्हणजे मला अक्षरशः भरून येत आहे, कारण माझी त्या दिवशीची सिच्युएशन खूप खराब होती. अगदी शिवरिंग होत होती बॉडी. सरांनी इतकं शांतपणे ती गोष्ट हँडल केली. त्याच्यानंतर आस्थमॉलॉजिस्ट आले, बाळाचे डॉक्टर आले, सीझरचे डॉक्टर आले आणि एकदम व्यवस्थित माझी सर्जरी त्यांनी केली. त्याच्यानंतर बाळाचं सुद्धा त्यांनी सगळं व्यवस्थित केलं. आणि त्याच्यानंतर बाकीच्या सुद्धा ज्या सिस्टर्स होत्या, स्टाफ होता, त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला कोऑपरेट केलं. आजी मी शांतपणे बसू शकते किंवा आजी माझी चांगली सिच्युएशन आहे, त्याला फक्त आणि फक्त सरच जबाबदार आहेत. कारण की खरंच सरांमुळेच आज आम्ही हा चांगला दिवस पाहू शकतोय. आणि खरंच आणि सर बेस्ट आहेत. आणि माझी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर माझी पूर्ण ट्रीटमेंट ही आधी सरांकडेच झालेली आहे. आणि त्यांच्यामुळेच आमचं हे बेबी इतकं छान आणि हेल्दी आहे. आणि खरंच हॉस्पिटलचा रिव्ह्यू जर द्यायचा झाला तर खरंच आम्ही खूप जास्त कृतज्ञ आहोत सरांचे, कारण की त्यांच्यामुळेच आज आमची ही चांगली सिच्युएशन आहे. हा आमचा आजचा चांगला दिवस आहे. कारण की याच्यानंतर डिलिव्हरीनंतरही मला युरिन इन्फेक्शन झालं होतं, त्याच्यामुळे भरपूर त्रास झाला. पण ती कंडिशन सरांनी खूप छान पद्धतीने हँडल केली. त्याच्यामुळे मी सरांचे खूप खूप आभार मानते. तर माझे मिस्टर सांगतीलच त्या दिवशीची सिच्युएशन काय आहे. नमस्कार, मी लतेश यादव. आम्ही खूप इमर्जन्सीमध्ये इथे माझ्या वाईफला ॲडमिट केलं होतं. रात्री 1:30 वाजता जरी केलं होतं तर सरांना एका कॉलवरती सरांनी पूर्ण इथं सर्व मॅनेज केलं. आणि आज आम्ही जे आमच्या बाळाला पाहू शकतो ते फक्त अनिल चिट्टे सरांमुळं. तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि इथलं रिव्ह्यू द्यायचं झालं तर हॉस्पिटल खूप छान आहे, पूर्ण क्लीन आहे. आणि इथला स्टाफ पण खूप छान आहे, व्यवस्थित पूर्ण क्लीन केलेलं असतं. आणि वेळोवेळी खूप सपोर्ट करतात. तर मी सर्वांना सांगेल की तुम्ही पण नक्कीच एकदा हॉस्पिटलला भेट द्या आणि चिट्टे हॉस्पिटलमध्ये तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. ओके.